एक गोष्ट लक्षात ठेव. मी तिथं सांगितलेलं मोबाईल डिस्प्लेचं तुझ्या, ठीक आहे. मोबाईल का रिपेअर करत बसू नको सध्या तरी. जोपर्यंत वहिनी तिकडे गेली तोपर्यंत बंद ठेवतो. म्हणजे कसं आता तिकडे गेलं ना मला कारण सांगते आणि मी तिकडे गेलं ना त्यांना दवाखान्याच कारण सांगणार आहे. असं अजिबात टेन्शन नको घेऊ. मी आता मस्तपैकी जातो, मस्तपैकी 10,000 रुपये घेऊन येतो आणि मस्तपैकी आपण पार्टी करू. चालायचं का? हा ठीक आहे चल. हा बोल महेश. काय म्हणतो, का बरं बोलवलं होतं मला तू? काय नाही. अरे तुला कुठे चाललाय का तू आता? तू बोलवलं म्हणून आलो मी तुझ्याकडे वावरात भेटायला. तुला बोल ना. की माझा सासरा आहे ना, मला पैसा आहे भरपूर. मला तो पैसा घ्यायचा. पैसा घ्यायचा आहे तुला? चिकट आहे का तुझा सासरा? लई प्रमाणाच्या बाहेर. आता पैसेच खर्च करीत नाही आजी. अरे 1 रुपया सुटत नाही बाबा, काय सांगाव तुला. अच्छा. चिकटपणा लई ठुसून ठुसून भरलेला आहे. वहिनी कुठे? हाय तिथेच आहे. वहिनी पण बाहेर गेली का? अरे यार काय करायचं मला समजा ना. आता एक काम कर, मी सांगतो तुला काय काम करायचं ते. हा सांग. तू माझ्या सासऱ्याकडे जायचं आणि म्हणायचं की मला 5,000 रुपये द्या, ते तुमचा जाव आहे ना आजारी. हा करशील ना तेवढं काम? ठीक आहे, तू म्हणतो तर मी जातो. हा पण बघ तेवढं काम कर बरं का. मला पैसे लागतात, जाऊ घ्यायचे मला त्यांच्याकडून पैसे. तू टेन्शन नको घेऊ रे, मी आहे ना. पैसे अजिबात टेन्शन नको घेऊ. पण मग एक गोष्ट सांगतो, पैसे मिळाले तर पार्टी करायची आपल्याला. लगे आले पण लाईन लई पार्टी वय. मग पार्टी झालीच पाहिजे ना. आता तुझं एवढं मोठं काम करतोय तुझ्यासाठी, मी तुझ्या सासऱ्यासोबत खोटं बोलणार आहे. मग आता ते टॅलेंट आहे की ना माझं, आता पार्टी पाहिजे ना भाई. मग ते टॅलेंट आहे ना पूर्ण दाखव. तू त्याची अजिबात काळजी करू नको टॅलेंटचं. आता मी असं गेलो आणि आज तर तुझ्या सासऱ्याकडून पैसे घेऊन येतो. ओके. आणि बघ मग तू म्हणशील वा पराग वा क्या काम किया तूने. बघ पैसे आले ना, टेन्शन घेऊ नकोस मित्रा. आता मी आलो जाऊन. टिक टिक. हा मस्त. ये हुआ ना बात भाई. बरं झालं तेवढे 5,000 आले ना, मस्त पार्टी म्हणलं तर दिन थोडेफार खर्च करन, बाकीचे तर पैसे माझ्याकडे येतील ना. सासरे बुवा द्या पैसे. माय गावात झालंय हे, बऱ्याच दिवशी माय वावराकडे चक्कर नाही. पण मिरच्या भारी आल्यात, काय फुलं बिलं आलेत. खुरापणी तर चालूच आहे आता. हो मामा, नमस्कार. नमस्कार. ओळखलं का मला? नाही नाही नसन ओळखलं ना. अहो ते महेश नाही का तुमचा जाव आहे, त्यांचा मित्र आहे मी. तर त्यांनी पाठवलं होतं. अहो तुम्हाला काय सांगू, लय आजारी होतो, दवाखान्यात ऍडमिट केलं त्याला. हो, मग त्याने पैसे लागतात ना, म्हणून तुमच्याकडे पैसे मागायला आलो होतो. महेशने पाठवलं मला. काय सांगता तुम्ही? हो 5,000 रुपये लागतात ते दवाखान्यात. आणि मग जावयाने फोन का नाही केला? अहो ते महेशचा मोबाईलचा डिस्प्ले खराब झालाय, म्हणून फोन पण करता येईना त्याला, म्हणून त्याने मला अर्जंटली पाठवलं. संगीता हा हा इकडे. हा बोला ना पप्पा, काय झालं? तू ओळखते का ना? हा ओळखते मी त्यांना. हो बघा, वहिनी पण ओळखतात मला. ते म्हणते जावयाचं दुखतंय, आजारी आहे. हा अहो महेशला आजारी हो वहिनी, ते तुम्हाला फोन पण करू शकत नाही, त्याच्या मोबाईलचा डिस्प्ले खराब झालेला आहे. त्याला अर्जंट 5,000 रुपये लागतात. ते तुम्ही साखरपुड्याला आले होते ना, म्हणून तो म्हटला वहिनीला त्रास नको देऊ, म्हणून तिने मला अर्जंट पाठवलं. पण मला तर त्यांचं असं तब्येत वगैरे काही जाणवले नाही इतकी. अचानकच काय? ते अचानक आजारी पडले. अचानक आजारी पण पडले? असं करतो ना आम्ही, येतो ना. नाही नाही अहो, तुम्ही कशाला येता? म्हणजे हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये येऊ देत नाही ना. ते कसं आहे, इन्फेक्शन होतं ना, म्हणून येऊ देत नाही डॉक्टर लोक. तुम्ही काळजी नका करू, तुम्ही साखरपुड्याकडे लक्ष द्या ना, मी आहे ना त्याचा मित्र. पण अजिबात काळजी नका करू मामा तुम्ही. भाऊजी पण मला कसं कळतं ना काय झालं म्हणून? अहो नाही, मी आहे ना, तुम्ही कशाला टेन्शन घेता. तुम्ही अजिबात काळजी नका करू, मी बरोबर लक्ष देतो. पण ICU मध्ये ऍडमिट करायला काही झालं तर पाहिजे ना, असं अचानक इतकं काय झालं? अहो तेच सांगतो तुम्हाला. आता ते अचानक त्याला त्रास झाला, मग मला म्हटलं दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात. डॉक्टर म्हटलं करा ICU मध्ये ऍडमिट, म्हणून केलं ICU मध्ये ऍडमिट. आणि डॉक्टरने लगेच अर्जंट 5,000 रुपये मागितले. नाही नाही काहीतरी गडबड दिसती, आपल्याला बघायला लागेल. ICU मध्ये ऍडमिट, मला टेन्शन आलं ना. वहिनी तुम्ही कशाला यायचा त्रास करताय? आता तुमच्या घरात साखरपुडा वगैरे, तुम्ही अजिबात नका ना येऊ, टेन्शन नका घेऊ, मी लक्ष देतो ना. फक्त तुम्ही काय करा, तेवढी 5,000 रुपयाची मदत करा. अहो कसं आहे, तो महेश मला म्हटला वहिनीला अजिबात त्रास नको देऊ, म्हणून मला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये. तुम्ही फक्त पैसे संगीता द्या.
त्यांच्या तोंडाकडे बघून असं वाटतंय खरोखर दुखतंय. कार्यक्रमामुळे आपल्याला जाता येणार नाही. मी काय करतो, माझ्याकडे किती पैसे आहेत बघतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 6,000 आहेत. हे मला खर्च येईल तो ते 5,000 घ्या. हां आणि त्यांचा फोन बी करा नीट. हो हा, तुम्ही त्याची काळजी नका करू. तुम्ही काय करा, अजिबात टेन्शन नका घेऊ. काय असेल ना मी तुम्हाला फोनवर कळवतो. फोनवर हा? कळवा. आणि ते साखरपुड्याकडे लक्ष द्या. हा? हा. ते जास्त महत्वाचं आहे. येऊ का वहिनी? ठीक आहे ठीक आहे, तुम्ही त्यांची काळजी घ्या आणि मला अपडेट देत राहा कसं काय काय ते. काळजी नका करू. हो, येऊ का? हा. हो हो. आईला पैसे भेटले. अरे खरंच दुखात असं संगीता, तसं ते लपाट नाही बोलणार. बरं बरं, बघू आता त्यांची वाट बघू काय ते. मी पटकन साखरपुड्याचं आपण आवरून घेऊ. हा. म्हणजे मी उद्या जाऊन येते जातो तिकडे. घरी. मी एवढं सोयीला लावून आलो, पाणी सोडितो याला. ठीक आहे ठीक आहे. हा पाणी कमवून आहे ना. आईला 5,000 रुपये. वा क्या बात आहे भाई. आईला माझा सासरा आहे ना, लय भोळा आहे ना. काय पण म्हण, एक नंबर काम झालं. आता 5,000 रुपये मिळालेच. मी आणि महेश मस्तपैकी पार्टी करतो आणि फुल एन्जॉय करतो. Yes. पण हा महेश येणार होता, अजून आला कसा नाही? अरे आला. ये इकडं लवकर ये. अरे, किती वेळची वाट बघतो मी तुझी. काय बस अयो भाया, तुझ्या सासऱ्याकडून 5,000 रुपये भेटले. दे 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 इकडे. ओके. हा ओके. ए भाई, खिशात नको टाकू. काय? पार्टी करायची आपल्याला. दिन ना पार्टी दिन ना. बस मग? का मग जाऊ आपण पार्टी करायला जाऊ. हा हा, कुठं जायचं? आता एक काम करू महेश, हा हा आपण मस्त गावात जाऊ. हा हा, आणि मस्त एका हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू. हा. हा, जेवण झाल्यानंतर मस्तपैकी फिरायला जाऊ. हम्म. ठीक आहे, आणि एकदम पार्टी करून घरी येऊ. हा ठीक आहे. डान्स बिन्स करू ना. बरं आता बघ, हा बोल. एक काम कर ना अजून. आता परत जायचंय तुला कुठं? माझ्या सासऱ्याकडं. का बरं? अरे पैसा भरपूर आहे माझ्या सासऱ्याकडं. ते दाखवायला ना एकदम गरीब तोंड दाखवतात नाही का. ए, नाही रे, तुझा सासरा लय भोळा आहे रे. ए आज कपडे तुला नाही माहिती, लय चाबरा आहे. बरं ठीक आहे, एक काम करू, आज पहिले पार्टी करू, मग उद्या जाऊ. उद्या परत पैसे मागून घेऊ त्याच्याकडून. हा तसं हा? कर. चालेल ना? हा चालेल. आहे की नाही? हा किती मागशील? उद्या एक काम करतो, उद्या आहे ना 10,000 रुपये सांगतो त्याला. हा चालेल. हा मग उद्या डबल पार्टी दे. मग उद्या डबल पार्टी करू. ओके हा? चालेल. नक्की ना? हा मग हा. ए तू तुझ्या सासऱ्याचा फोनवर उचलू नका. हा. मी त्यांना सांगितलंय महेशच्या मोबाईलचा डिस्प्ले गेलेला आहे. हा चालतंय ठीक आहे. हा, आणि उद्या पार्टीला जाऊ मस्त पैकी. हा आधी आत्ताचं ना आता नाही यायचं का? पण ठीक आहे कॅन्सल. तू म्हणला म्हणून कॅन्सल. अरे मी चेष्टा केली रे. हा, चल. आत्ता पण जायचं आपल्याला. हा. पण आत्तापेक्षा आहे ना उद्या आपण परत जाऊ. हा मग चल. हा हा, ठीक आहे, चल. हा. अरे महेश, कालची पार्टी लय भारी झाली. हा बाकी मस्त. मी लय एन्जॉय केला भाऊ. चालेल ठीक आहे. एक काम करू आता. जातो 10,000 मग 5,000 माझ्या गाडीला होईल आणि 5,000 आपण पार्टी करू. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेव. हम्म. काय माहिती का, मी तिथं सांगितलेलं मोबाईल डिस्प्लेचं हा. तुझ्या. हा. ठीक आहे, हा. मोबाईल का रिपेअर करत बसू नको सध्या तरी. हा ठीक जोपर्यंत वहिनी तिकडे गेली तोपर्यंत. बंद ठेवतो. हा, म्हणजे कसं आता तिकडे गेलं ना मला कारण सांगते, आणि मी तिकडे गेलं ना त्यांना दवाखान्याचंच कारण सांगणार आहे. असं म्हणतो. अजिबात टेन्शन नको हा, घेऊ. ठीक. मी आता मस्तपैकी जातो, हा. मस्तपैकी 10,000 रुपये घेऊन येतो आणि मस्तपैकी आपण पार्टी करू. डिंकाची कॅटिंग कॅची कॅटिंग कॅची कॅटिंग कॅची कॅटिंग कॅची कॅटिंग कॅटिंग. चालायचं का? हा ठीक आहे चल. टान टा 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 टा, टिक टिक. ए, मका नेतो जाणाराला जरा. मामा, मित्राचे सासरे मामा. कोण आरडत आहे का? अहो इकडे इकडे, तिकडे कुठं बघताय तुम्ही? खाऊ अहो अहो तुम्हाला काय सांगू आता. अहो ते महेशने मला परत पाठवलं. अहो तो ऍडमिट आहे आता, तो लय सिरियस आहे. आम्ही येतो ना मग. नाही नाही, तुम्ही कशाला येता? मी फक्त तुमच्याकडे यासाठी आलो, ते दवाखान्यात भरायला आणखीन 10,000 रुपये लागतात ते. अहो खरंच सांगतो तुम्हाला, अहो त्याला 10,000 रुपये लागतात ते तिथं दवाखान्यामध्ये भरायला. हा मग चला मी येतो. तुम्ही कशाला येता? मग तुम्ही नका येऊ. अहो आता तुमच्या घरी अहो काय- जावयाचं एवढं दुखत आहे आणि मी नको येऊ. अहो सासरे मामा, तुम्ही अजिबात काळजी नका ना करू. अहो मी त्याचा मित्र आहे ना. हा मित्र कधी कामात येईन. अहो मी त्याचा बालपणीचा मित्र आहे. तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ.
अहो. तुम्ही फक्त 10,000 रुपये द्या. साखरपुड्याला मी संगीताला पाठवलंय. हा घरी जाणाराला काय नाही, सारेच गेल्यावर चारा कोण घालायचं म्हणून मी चारा मी घेऊन तुम्हाला गेलो. तेच तर सांगतोय ना, तुम्ही वहिनीला काहीच नका बोलू, तुम्ही काळजीच नका करू, तुम्ही घराकडे लक्ष द्या. मी लक्ष देतो ना महेशकडे, तुम्ही त्याची अजिबात काळजी नका करू. बरं पाहुणे तुम्ही हा दमा. मी आहे ना हा जावायला फोन लावतो. अहो, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना, फोन लावून उपयोगच नाही ना, त्याचा मोबाईलचा डिस्प्ले गेलेला आहे ना. हो मी मग? तुम्हाला त्या दिवशी काय सांगितलं होतं, काय? डिस्प्ले गेलाय, हा. तुम्ही रिपेअर करून घ्या, म्हणजे कळतं ना. अहो आता तुम्हाला काय सांगू, या दवाखान्याच्या गडबडीमध्ये सगळं राहून गेलो. आता मोबाईलचा डिस्प्ले महत्वाचा की जावायचा डिस्प्ले महत्वाचा, मला तुम्ही सांगा बरं. हा, जावईच महत्वाचे. मग असं नका ना करू, तुम्ही थोडं समजून घ्या ना. तुम्ही द्या ना पैसे, तुम्ही काय काळजी अहो, करता. पण ते हॉस्पिटल मधला नंबर असेल ना तुमच्याकडे. हॉस्पिटल मधला नंबर नंबर आहे ना, पण तो लँडलाईन आहे, तो लँडलाईन बाहेर असतो. आयसीयूच्या आतमध्ये कुठं नंबर असतो सांगा बरं मला तुम्ही. नसतो आयसीयूच्या आतमध्ये नंबर. बाहेर काउंटरवर बसलेले असते, त्यांचा द्या, नाही मला कळन ना ऍडमिट त्यांचं कसं काय आहे, काय आहे. मी सांगतो ना तुम्हाला, ते आता थोडस जरा सिरियसच आहे, पण तुम्ही काळजी नका करू. डॉक्टर म्हटले आम्ही काय पण करून प्रयत्न करून आपण त्यांना वाचू, पण आता त्यांना पैसे भरायची लय गरज आहे. तुम्ही पैसे द्या ना 10,000 रुपये, मी त्यासाठी आलो तुमच्याकडे माहिती का. बरं फोन नाही हा. लावला तर तुमच्या आणि ऐका, हो ऐका, ते वहिनींना काय सांगू बिगू नका तुम्ही, ते टेन्शन मध्ये येतात. आणि मला महेशनी शपथ दिली की वहिनींना काय सांगायचं नाही म्हणून, तू जे काय असेल तू सांभाळ. जावाय नाही. हा तेच ना, मग जावईनी, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी नका करू. पाहुणे हा जावाय आयुष्यात येत बोलतात का पण. हा बोलतात ना ते, असं ऑक्सिजन लावलंय, असं श्वास काढून बोलतात आणि परत ऑक्सिजन लावतात. हो मला तर असं माहितीये, हा. ऑक्सिजन लावल्यावर पेशंट बोलत नाही. नाही नाही नाही, आपलं पेशंट कसं आहे माहितीये का, थोडं ऑक्सिजन काढावं लागतं, असं श्वास घ्यायचं आणि परत लावायचं. असं म्हणतो? हा, असं असं आपलं पेशंट आहे. म्हणजे आपल्या पेशंटची कंडिशन अशी आहे. तुम्ही द्या ना पटकन, तुम्ही असं नका करू, वेळ होईल, पटकन द्या ना, हो 10,000 रुपये द्या ना, तुम्ही काय काळजी करता. आयला पैसे मी बँकेतून काढून आणून तुलेले आहेत हं. नेमकं कोणच्या खिशात राहिलेत काय. कोणत्या खिशात राहिले, व्यवस्थित बघा ना खिशात. आता चोर खिसा बघा, चोर खिसा आहेत आहेत. आहे ना. हा पण खरं बोलतो ना. आता मला तुम्ही सांगा, दवाखान्याची गोष्ट कधी कुठला माणूस खोटं बोलेल का, मला तुम्ही सांगा बरं. अहो, तुमची आण घेऊन सांगतो शपथ. तुम्ही रडता म्हणजे खरंच असन तुमचं. द्या ना पटकन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे का 10,000. 500 राहून द्या मला. 500 ते पण दिले असते, जायला यायला बरं पडलं असतं. मला घरात बाजार आणायचा आहे थोडा, तेवढे तरी राहून द्या आता. बरं ठीक आहे ठीक आहे, राहू द्या राहू द्या, काय काळजी नका करू. आणि आता तुम्ही पैसे दिलेत ना, अजिबात काळजी नका करू. हा मी आहे. आणि फोन नीट करून घ्या, फोन करा मला. ते करतो मी, त्याचे तुम्ही हे 500 धरा, याच्यात फोन नीट करा. मग त्याला भारी काम झालं. महत्वाचं आहे, बाजार नंतर आणेन मी. हा ठीक आहे ठीक आहे, माझं तुम्ही नंतर आणा. आणि वहिनीकडे लक्ष द्या, तुमचं पण लक्ष राहू द्या. त्यांना सांगू नका मी तुमच्याकडे आलो 10,000 हो, रुपयासाठी. ती बी फोन घाई घरीची सरली येईन ते आता. हा ना? मी सांगतो तिला. बरं ठीक आहे ठीक आहे. 10,500. हा पण तिला सांगू नका की महेश भाऊंची काळजी असं करू नका वगैरे, नाही का. आपण जावायचं कसं काय बरं काय आता मी तुम्हाला कळवत राहतो कळवा ना. कळवा. वेळोवेळी कळवत राहतो, तुम्ही नका काळजी करू. येऊ का, हा. पाय पडतो. शम्माईला 10,000 रुपये भेटले बो. संगीत आल्यावर मी तिला सांगतो, त्यांचा मित्र परत आलता, जावायचा अजून दुखत आहे. हा 10,000 दिलेत. ती पण काळजी करीन. तिला मी सांगतो जरा चारा न्यायचा अजून जाणारा आहे का, यांच्या ह्याच्यात ते राहिलं बघायला. किती वेळ झाला, कुठे गेले पप्पा? किती वेळची येऊन बसली मी इथं. कवाशी काय आली संगीता? पप्पा मी किती वेळची येऊन बसली इथं. कार्यक्रम कस काय झाला? एकच नंबर झाला कार्यक्रम. हा. अख्खी पब्लिक खुश होती. अरे पण ते जावायचे मित्र आलते. हा हा जावायचं बरं नाही म्हणले अजून. अजून बरं वाटे ना का. 10,000 द्या म्हणले, दिले मी त्यांना 10,000 दिले. आणि तो फोनचा डिस्प्ले गेलाय ना, त्याला 500 दिले परत नीट करायला. म्हणलं आम्हाला फोन करा, नेमकं काय, आम्ही येतो. म्हणलं मी येतो, ती नाही तर ती नवी तुम्ही नका येऊ, ते दवाखान्यात येत आणि आयुष्यात येत अजून नवी. हो का. हा मी 10,000 द्या म्हणले.
मग 10,000 त्याला दिले दवाखान्याला आणि 500 रुपये ते मोबाईलचा डिस्प्ले गेला म्हणले ना त्या दिवशी. ते म्हणलं नीट करून घ्या, मग आपल्याला फोन करता येईल. मग मी म्हणलो मी येतो, ती नाही इथं कार्यक्रमाला गेली. ते म्हणणे तुम्ही नका येऊ, आयसीयू मध्ये भेटून देत नाहीत. आयसीयू मध्ये? हा. बापरे. मग चालायचं का पप्पू? हा, मला वाटतं आपण जाऊन या. ते म्हणले भेटून देत नाहीत. असं कसं भेटून देत नाही? आपण आता भेटू, आता किती दिवस झाले. चल मग. हा चला. संगीता, हा, अरे अंधार पडलाय आता नको जायला, उद्या जाऊ आपण. आता संध्याकाळ पण झालेली, आता जमणार बी नाही जायला. आपण एक काम करू, आजची रात्र वाट बघू आणि उद्या जाऊ. चालन, सकाळी जाऊ मग. बरं बरं, ठीक आहे, जमतं. ये इकडे बस. हा. संगीता, जाऊ दे, उद्या सकाळी ना आपण लवकरच जाऊ. हा, लवकर आवरून लवकर निघायला लागणार आपण. हा, लवकर उठून आवरवतो. मी बी जनावरांचं चारा पाणी सारं करतो आणि लवकर जाऊ मग. ठीक आहे, चालेल. हो. पप्पा, मला तर लय टेन्शन आलं. काय हे होत असं, डॉक्टर काय सांगत असं बरं? काही नाही, आपण पैसे दिले नीट होईल. टेन्शन आलं. अहो मामा, अहो ते डॉक्टरने परत 25,000 रुपये भरायला सांगितले. हो 25,000? हो, परत 25,000 रुपये भरायला सांगितले त्यांनी. आता हो. तुम्ही पैसे भरले ना? आणि हे कोण आहे? मी हा, त्यांचं तुम्हाला सांगायचंच राहिलं. मी तुमच्याकडे येत होतो ना, तर त्यांनी माझी भविष्यवाणी बघितली, हात बघितला हा. आणि माझ्या आयुष्यामध्ये जे जे घडलं ना, ते त्यांनी खरं खरं सांगितलं. सगळं? हो, म्हणून मी त्यांना इकडे घेऊन आलो. म्हटलं चला आपल्या जावईच्या बाबतीत काय असेल तर बघतील, तुमच्या बाबतीत सांगतील, म्हणून त्यांनी इकडे घेऊन आलो मी. म्हणजे आमच्या गावांचं बघितलं हो तू? हो, म्हणजे महेश साठी बघतील. तुमच्या हातात दिसलं? अहो माझा हात तसा त्यांनी बघितलं ना, हा. म्हणतात चला त्यांना तुमच्याकडे घेऊन येऊ, म्हणजे तुमच्या मुलीचा हात बघून तुमच्या जावईचा योग काय ते सांगतील ना ते. हा हा हा. आला का तुमच्या लक्षात? बाबा, ते मुलीचा हात बघा बरं. दाखव. कस काय जावायचं? लय अवघड आहे. काय? हा, दवाखान्याशिवाय पर्याय नाही त्यांना. अरे देवा, अरे खर्च लागणार भरपूर पैशाचा. आणखीन पैसे लागणार? हा, मग त्यांना दवाखान्याला पैसे द्या. बरोबर आहे. पैसे द्या, पैसे द्या. संगीता, इकडे. मला ना आवाज ओळखीचा वाटतो. काहीतरी गडबड आहे बरं का. डाऊट येतोय काहीतरी. पूर्णपणे डाऊट आहे. आणि एवढा हार्टेटचा माणूस असू शकतो, कोणता असा बाबा असू शकतो? हा. मला माझ्या नवऱ्यावरती शंका हा? आहे. मला ना माझ्या नवऱ्याचा स्पर्श जाणवला. मला ना माझ्या नवऱ्यासारखंच वाटतोय, कारण हात बघताना मला त्याचे हातभाव सगळे समजलेले आहे. हा. आणि त्या हायटेड आणि बोलण्यावर मला 100% तोच वाटतोय. हा, चल आपण तुम्ही बघू. नाही- तुम्ही बघा एकदा. हा, मी बघतो. चल मला काय सांगतो? चल. बाबा, माझा हात बघा बरं. तुमचं चांगलं पैसे पाणी वाले हा हा. हा? लय पैसा पाणी. हा. खरं बोलतो तुम्ही? हा. संगीता, जावई. लाज वाटत नाही असे सासऱ्याकडनं पैसे घ्यायला आणि असं जोडीदाराकडनं पैसे मागून घेऊन जायला? कोण आईचं पैसे? असं सगळं नाटक करत. पैसे? हा? नाही मी कुठे पैसे हा, मागितले? हा. माहिती आहे किती तू नाही tension मध्ये मागितली, तू आम्ही नाही आलो? मागितली. हा? तुम्ही घेतले पैसे? हा. अरे तू फायदा घेता असा? फायदा घेता? हा? अहो, त्यांनीच पैसे मागितले त्याच्यामुळे कोणी? तिकडे आलो तुमच्याकडे. नाही कायला खोटं बोलतो रे? ए, तू खोटं बोलू नका आता. पैसे? अरे, खरंच पहिल्यांदा सांगतो. 5,000, नंतर 10,000. हो. फोन नीट करायचं 500 द्या. आता मग 25,000 रुपये घ्यायला पैसे द्या. पण यानेच पाठवलं मला. पैसे द्या, पैसे. पुढे अहो, पैसे याच्याकडे आहे ना पैसे. नाही माझ्याकडे मी कसं खोटं त्याच्याकडे बोलता? नाही दिले, तुमच्याकडे दिले. पैसे द्या. अहो, पैसे अहो, पैसे मागितले नाहीये, पैसे. जावई गेला पळून. हा. हा? काय मित्र आहे माझा, मला वाटलं नाही का चांगला असन, पण काय खरंय हे. अहो, किती पैसे नेले चांगलं अहो, तिने? तुम्हाला समजलं पाहिजे. माझ्या पप्पाकडनं असे पैसे उचल घेऊन जा. एकदा 5,000 नेले, एकदा 10,000 नेले, आता 25,000 मागत आता. अरे बापरे. खोटाड्या, तू गावात भेट, तुला बघतोच चांगलं. खोटं बोलतो ना, मला फसवतो ना, आता तू भेट. काय जावई? मला भेट म्हणला तो. हा, हा? मला नव्हतं माहिती तुमच्याकडून पैसे घेईन म्हणून. मी नाही घेतले. तो म्हणला आपण चेष्टा करू. म्हणलं मग ठीक आहे, पण मला नव्हतं माहिती तो तुमच्याकडून पैसे घेऊन जाईल म्हणून. चेष्टा करू. हा. आणि तुम्ही चष्टा- त्याच्यात चष्टा सामील मध्ये झाले. किती पैसे उचलले तुम्हाला समजलं नाही का? बस तुम्ही काळजी नका करू. मी जातो आणि त्याच्याकडून पैसे घेऊन येतो, जेवढे घेतले तेवढे लवकर या. लगेच. हा, मी लगेच घेऊन येतो त्याच्याकडून. हा, हा? आम्ही वाट बघत होत. पटकेने. हा, चालेल, जाऊ का मी? हा. सगळे पैसे घेऊन आले पाहिजे, समजलं का? त्याशिवाय यायचं नाही, पैसे घेतल्याशिवाय घरी यायचं नाही, सांगून ठेवते. बरं ठीक आहे, चालेल. संगीता, असं जर यांनी फसवगिरी केली, हा, खरंच दुखलं मग. हे चुकीचं आहे. नाही, मला पण बघाच लागेल आता जरा. हे हा. जरा जास्तीचेच नाटके झालेले. तू जावायला जरा नीट कर. तुम्ही नका काळजी करू, मी बघते. मला माझ्या नवऱ्यावरच डाऊट आहे. हा, नीट कर त्यांना. खरंच जर दुखायला लागलं तर कसा आपण विश्वास धरायचा? नाही तर काय. तुम्ही नका काळजी करू, मी जाईन ना, मी हा. घेऊन मी बरोबर बोलते त्या.
बरं ठीक आहे. मी माझं कामाचं बघते जरा. ठीक चालेल आहे. जा. हा. अवघड आहे जावयाचं. हा काय खरं हे काय नाही. लेख बघांबरोबर